आपण बऱ्याच अपेक्षा केली महाविद्यालय भरभराटला जावं, बराच वेळ झालेला आहे आणि उत्तरोत्तर प्रगती हो एवढंच मी म्हणू इच्छितो की करून जावे बरेच काही, करून जावे बरेच काही, निघून येते जाताना कैवर यावा जनसागरास निरोप शेवटी त्यांना सर्वांना त्या ठिकाणी विनंती आहे. बराच वेळ झालेला आहे, बोलण्याची वेळ झाली आहे. आपण हे भाषण ऐकता कसं मंत्रमुग्ध झालो, कसे 4 वाजले त्याचा कशी वेळ गेली याचा आपल्याला पत्ता काढलेला नाही. तरी आपण शेवटच्या टप्प्याकडे पोहोचलेलो आहोत. त्या कार्यक्रमाचा आवाज करण्याकरिता मी आमंत्रित करतो डॉक्टर अनुप कुबळे सरांना. धन्यवाद सर. आदरणीय मंच सरकार मूर्ती माननीय देवकर सर, सौ गीताताई, उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा सभाताई, प्रदीप भाऊ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमाणाध्यक्ष विशेष अतिथी श्री नामदेवरावजी दिलसरे यांचा माझा अभिनंदन आहे. तसेच आमचे प्राचार्य उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकाणी हा अतिशय भावूक क्षण आहे. एक मोठा व्यक्ती, एक मोठा भाऊ या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. नियत वयोमानानुसार प्रत्येकाला सेवानिवृत्ती स्वीकारावीच लागेल. या ठिकाणी मला पहिले बोलायचं होतं, परंतु वक्तव्य त्यामुळे मी आता थोडी संधी घेतो आहे. आभार प्रदर्शनाची जबाबदारी आहे. त्यापूर्वी काही 1-2 शब्द मला या ठिकाणी बोलायचं आहे. या महाविद्यालयात मी लागलो त्यावेळी सुरुवातीपासूनच कोर्ट मॅटर करून लागलो. म्हणजे संस्थेविरोध नाही, सरकार विरोधात. आणि त्यावेळी सर माझ्या सतत पाठीशी होते. ताई केरळला गेलेल्या होत्या आणि मग मी कुठं विधानसभेत तुम्ही ताई कधी येतील आणि मग कोर्टात केस कधी येणार, कारण ताईच्या परवानगीशिवाय ते शक्य नव्हतं. परंतु त्यावेळी सतत सर माझ्या संपर्कात होते. मला सांगायचे असं करा तसं करा. मला या ठिकाणी आल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की या लोकांनी एक, ज्याला इंडस्ट्रीमध्ये चेन रिॲक्शन म्हणतात, की एका व्यक्तीपासून चांगुलपणा दुसऱ्यापर्यंत जातो. आणि हे या महाविद्यालयात आल्यावर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवतं. मी दादासाहेबांना तर बघितलं नाही, त्यांची भेट माझी झाली नाही. भैया साहेबांचा संपर्क माझा 2-3 वेळा आला. ताईशी संपर्क बऱ्याच झाला. नारळीकर साहेबांच्या कार्यक्रमामध्ये असो किंवा कुठल्याही आयोजनामध्ये असो. या ठिकाणी या महाविद्यालयाची, या संस्थेची एक खासियत विशेष नमूद करावी लागेल की अतिशय संवेदनशील लोक, मैत्रीभाव जपणारे लोक. अन्यथा विद्यापीठ आणि महाविद्यालय हे राजकारणाचे आखाडे झालेले असताना आपण तो सोबरनेस, तो सज्जनपणा, तो मनमिळावू वृत्ती जपलेली आहे. आणि ही काही आमच्यातून आलीच नाही, ही वरून आलेली. ही संस्थेकडून प्राचार्यांमध्ये, प्राचार्यांकडून आमच्यापर्यंत आहे. एक प्रकारचा मानवीय दृष्टिकोन आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाणवतो. अनेक चुका आमच्याकडून होतात, यापूर्वी झालेल्या असतील, परंतु त्या चुका मोठ्या भावाच्या, मोठ्या बहिणीच्या अधिकाराने आपण पदरात घेतलेल्या आहेत. आणि मी वारंवार लोकांना सांगतो की याच्यासाठी भाग्य लागतं. आणि त्या हिशोबाने जर पाहिलं तर आपण सर्व अतिशय भाग्यवान आहोत. इथे शिकणारा विद्यार्थी असो, इथे शिकणारा CNP प्राध्यापक असो, नियमित प्राध्यापक असो, कॉन्ट्रॅक्ट असो, आज ज्या संख्येने माझी प्राचार्य, माझी प्राध्यापक या ठिकाणी आले आहेत, यावरूनच आपल्याला कळते की आज एक मोठा माणूस रिटायर होत आहे. टेक्निकली सर रिटायर होत आहे, परंतु मला निश्चितच ही आशा आहे की त्यांचं मार्गदर्शन संस्थेला आणि आम्हा सर्वांना नेहमी होत राहील. नवीन एज्युकेशन पॉलिसी आली, आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याच्या आधी सरांना भेटलो. सरांना म्हणलं सर कसं तुम्ही जाणार आणि आम्ही हे सगळं नवीन कसं काय सांगू. म्हणाले की हे सगळ्या गोष्टी चालू राहतात.
रिटायर होणं ही एक प्रोसेस आहे. त्यामधून मी जरी रिटायर झालो तरी मी तुमच्यासोबत राहणार आहे आणि 2-2, 3-3 तास आमच्यासोबत बसून सर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या आधी आणि कॉलेज चालू झाल्यानंतर सुद्धा सतत बसायचे. एवढं डिव्होशन, एवढी कामावरची निष्ठा ही खूप कमी लोकांमध्ये पाहायला येते. अन्यथा आपण बघतो की रिटायरमेंटला आलेले माणसं 1 वर्षापासून सुट्ट्या टाकणे, टाटा मारणे अशा प्रकारे त्यांचं काम चालू असतं. परंतु हे संस्कार या संस्थेचे आहेत, हे संस्कार या महाविद्यालयाचे आहेत आणि म्हणूनच मला या गोष्टीचा अतिशय अभिमान वाटतो की आपल्याला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मी माझ्या मनोगताला या ठिकाणी विराम देतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आभार कार्यक्रमाकडे वळतो. आजचा हा सेवानिवृत्ती व सत्कार समारंभ याला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ॲडव्होकेट श्रीमती शोभाताई काळे यांचे मी मनापासून आयोजकांतर्फे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. आजचे प्रमुख अतिथी सरांचे गुरु डॉक्टर नामदेवरावजी बेलसरे या ठिकाणी आपला वेळ काढून अमरावतीतून आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आयोजकांतर्फे महाविद्यालयातर्फे त्यांचे आभार मानतो. तसेच श्री प्रदीपभाऊ काळे व संदीपभाऊ काळे यांनी सुद्धा आपल्या व्यस्त काळातून वेळ दिलेला आहे. तसेच मार्गदर्शन सुद्धा त्यांचे आपल्याला लाभलेले आहे. या कार्यक्रमाला स्वर्गीय नारायणराव काळे मॉडेल कॉलेजचे प्राचार्य श्री धनवटे सर आपल्याला विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. या सर्व कार्यक्रमाचं आयोजनाची जबाबदारी महाविद्यालयाच्या वतीने, कर्मचाऱ्यांच्या वतीने आमच्यातर्फे टाकण्यात आली. आपल्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. विशेष करून डॉक्टर सुधाकर भुयार सर, प्रवीण काळे सर यांनी अतिशय सुंदर संचालन केलेलं आहे. सोनटके सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सर्व CHP प्राध्यापक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे मनस्वी आभार. तसेच आजी आणि माजी प्राध्यापक प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार. माजी विद्यार्थी संघाचे श्री सतीशजी गेडाम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच सौ तडस ॲडव्होकेट हरसकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचे सुद्धा विशेष आभार मानतो. या सर्व कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याची जबाबदारी स्वतःहून शैलेश मंदारे सर यांनी स्वीकारली, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच तणावर चुकले असेल तर त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तसेच विख्यात व्यवस्था त्यांनी केली आहे, भोजनाची व्यवस्था केली आहे, त्याचे सुद्धा आभार मानतो. आणि यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने यानंतर जे त्यांच्याकडे 4 सोपवल्या जाणार आहे, तर त्या माननीय डॉक्टर दीपकजी चव्हाण सर यांचं या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित करतो. आणि विशेष आठवण अशी की विरुळकर सरांनी चार्ज जो घेतला होता तो चव्हाण सरांकडून घेतला होता. त्याला चेन रिॲक्शन म्हणूया आपण किंवा रोटेशन. सरांच्या कारकिर्दीमध्ये जय आणि वीरू यांची जोडी ज्याला म्हणायचे ते पाटील साहेब आणि चव्हाण सर हे दोघेही अतिशय धडाडीने कुठल्याही कार्यक्रमात त्यांच्यासोबत राहायचे, गॅदरिंग असो कुठल्याही कार्यक्रम असो. तर अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. सर्वांची भोजनाची व्यवस्था आपण केलेली आहे. पाहुण्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया